वन्यजीव राहिलेले नाहीत, ते उसातले जीव झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर भागामध्ये 4 मोठ्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर 88 साली मी अध्यक्ष म्हणून तिथे गेलो होतो, तर अशी ओसाड जागा होती. आज आता ज्यावेळेला मी शिरूरला गेलो तर त्या वाड्या वस्त्या जंगलामध्ये विभागल्या गेल्या आहेत, जंगल बाजूने वाढलेलं आहे. आणि म्हणून वन्यजीवपेक्षा हे उसातला जीव आहे. आणि मग शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. जे 2 मध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही. आणि म्हणून जितेंद्रजी आव्हाडे यांनी सांगितल्याप्रमाणे की आता काय की ऊसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका वेळेला 3-3, 4-4 सुद्धा बिबट्यांची पिलं सापडत असतात. आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा. ती गरज नाही. आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल आणण्याच्या अनुषंगानं संतती नियमनाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल. अध्यक्ष महोदय, काय पूर्वी जरा 1 मिनिट बोलू दे मला, जरा त्याला उत्तर होऊ द्या. व्हॉट आय वॉन्ट टू से. अध्यक्ष महोदय, पूर्वी वनामध्ये जे जे प्राणी भक्षक असलेले प्राणी त्यांना शिकारच राहिलेली नाहीये. तर ती शिकार काय राहिली, कारण ज्या मूल कोर एरियामध्ये त्यांना त्या जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी फलच राहिली नाहीत. म्हणून मी स्वतः बैठक घेऊन कोर एरियामध्ये अशा प्रकारची फलांची झाडं लावा ज्याच्यामध्ये पालघरचा बाडोलीची जांभुलाचे, ॲपल बेर, आंबे वगैरे, की जेणेकरून ती खाण्याकरता कोर एरियामध्ये फलं उपलब्ध होतील, तिथे प्राणी राहतील आणि त्या प्राण्यांना जे भक्ष्य आहे ते हिंसक प्राणी गावाकडे येणार नाहीत. आता प्रामुख्याने ताडोबाच्या अनुषंगाने मी सूचना केलेली, ताडोबाच्या संपूर्ण बफर एरियामधच्या सभोवताली 500 फुटाचं बांबूचं असं कुंपण घाला, की आता ते नवीन प्रजाती बांबूची 60 फूट उंचीची आहे. प्रत्येक गेटला सुद्धा सिक्युरिटी लावावी आणि त्याच्यानंतर ते बांबू सुद्धा 3 वर्षानंतर आतून ते साधारण 400 फूट तोडावेत, नंतर बाहेरून 400 फूट तोडावेत, म्हणजे एक भिंत कायम राहील. आणि मग अशा प्रकारचे ताडोबामध्ये करू आणि पेंचमध्ये करू आणि या परिस्थितीमध्ये व्याघ्र प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी, जसं ताडोबाला वाघांचं आहे तसं इथे बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचं प्रस्तावित आहे. भविष्य काळामध्ये एकूणच आता प्रामुख्याने पुणे, अहिल्यानगर, नाशिक एवढ्यासाठी का तर कुंभमेळा येणार आहे नाशिकमध्ये आणि अध्यक्षमध्ये तिथे वनाची क्षेत्रफळ 8-9% पण नाहीये. परंतु उसामध्ये वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली 700-750 परंतु ती अनऑफिशियली 1200 जुन्नर तालुक्यामध्ये. आणि या सर्व गोष्टी प्रबलित करण्याकरता नाही, आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बघितली जाईल. नुसतं काय हे काय भारत सरकारचं हा काय प्रश्न नाही, देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून माननीय जितेंद्र आव्हाडेंनी सांगितल्याप्रमाणे एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1200 पिंजरे लावले जाणार आहेत. अहिल्यानगरमध्ये तशीच तरतूद केलेली आहे, नाशिकमध्ये केली. आणि ज्या आमदार महोदयाने किंवा खासदार महोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर तिथे शासकीय यंत्रणेचे गृह विभाग, महसूल विभाग, वन विभाग आणि तिथले खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.